माझी पत्नी माझ्या सावत्र मुलासाठी आणि त्याच्या बॉडी पिलोसाठी घरामागच्या अंगणात लग्नाची तयारी करत आहे. हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा मी कपडे धुवत होतो. माझ्या लक्षात आलं की माझ्या 23 वर्षांच्या सावत्र मुलाकडे एक उशीचं कव्हर होतं, ज्यावर एका कार्टून मुलीचं चित्र होतं. ते पूर्णपणे जुनं आणि फाटलेलं होतं, त्यामुळे मी एका सामान्य माणसाप्रमाणे केलं. मी ते जुन्या कपड्यांच्या पिशवीत टाकलं. तो फक्त चिडला नाही, तर असं वाटत होतं की तो आता रडू लागेल. त्याने ते कचऱ्यातून बाहेर काढलं आणि मला सांगितलं की मी त्याला पुन्हा कधीच स्पर्श करायचा नाही. मग त्याची आई मध्ये आली. त्याला हे सांगण्याऐवजी की ते फक्त एक कापडाचा तुकडा आहे, तिने दुपारभर त्याच्या खोलीत त्याला शांत करण्यात घालवली. मी त्याला थेरपी घेण्याचा सल्ला दिला. मी एक वयस्कर माणूस आहे, पण मला माहीत आहे की जेव्हा कोणाला व्यावसायिक मदतीची गरज असते. पण मी ऑनलाईन या वायफू संस्कृतीबद्दल जितका शोध घेतला, तितकं मला वाटलं की मी हे कधी पाहू नये. आता हे सर्व एका टोकाला पोहोचलं आहे. माझ्या सावत्र मुलाने ठरवलं आहे की त्याला खरोखर त्या उशीशी लग्न करायचं आहे. आणि माझी पत्नी? ती फक्त त्याला खुश करत नाहीये, तर ती आमच्याच घरामागच्या अंगणात होणाऱ्या सोहळ्यासाठी केटररला बोलावते. मी हे सहन करू शकत नाही. एका माणसाला कापडाच्या तुकड्याशी आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेताना पाहण्यास मी नकार देतो. जेव्हा ते त्यांच्या या मोठ्या दिवसाचा आनंद साजरा करत असतील, तेव्हा मी मिशिगनमध्ये माझ्या कुटुंबाला भेटायला जाईन. मी तिथे असूच शकत नाही.